पण मला एक कस्टमर दाखव, आपण हे बऱ्याच लोकांना विकलेलं आहे, की जो म्हणेल की मी ERP इम्प्लिमेंट करून हॅपी आहे किंवा CRM करून हॅपी आहे. म्हणजे तुम्ही असाल बिझनेस ओनर. कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझा पार्टनर मला फसवतोय. सेल्स प्रेझेंटेशन वेगळं दिलं होतं आणि मला करायला काही भलतंच लागतंय. याचं कारण या सिस्टम्समध्ये दोष नाहीये. याचं कारण त्या सिस्टम्स तुम्हाला हार्ड कोडेड कराव्या लागतात आणि प्रत्येक कंपनी, प्रत्येक बिझनेस, प्रत्येक प्रोसेस युनिक असते. त्याच्यामुळे आपण ते हार्ड कोडिंग करतो आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट लांबच जातात. परंतु एआयचं कसं आहे? आता साधं उदाहरण देतो. बऱ्याच लोकांनी इन्व्हॉइस ऑटोमेशन केलं असेल. RPA रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन बऱ्याच जणांनी केलं असेल. म्हणजे माझ्याकडे इन्व्हॉइस आला की तुम्ही पंच करणार आणि ऑटोमॅटिकली वेंडरला पेमेंट देणार सगळं चेक करून. पण गंमत अशी आहे की इन नॉन एआय वर्ल्ड त्या प्लॅनच्या जिथे ते इन्व्हॉइस येतात ना, तिथे माणसं अक्षरशः SAP मध्ये पंचिंग करत बसतात ते इन्व्हॉइसेस. आणि मग एकदा माझ्याकडे डेटा आला माझ्या सिस्टम मध्ये की मग प्रोसेस घेते. एआयने कसं होतंय ना, साधा अँड्रॉइड फोन आणि आज तुम्ही कोणीही ट्राय करू शकता. त्याला काही पैशाची गरज नाही. कुठलाही इन्व्हॉइस उचला किंवा कुठलाही डॉक्युमेंट उचला, मेडिकल रेकॉर्ड्स उचला, तुमच्या फोनवर जेमिनाय, ChatGPT, मायक्रोसॉफ्ट Co-Pilot कुठले फ्री ॲप उघडा, फोटो काढा आणि सांगा की हे काय आहे ते मला एक्सप्लेन कर. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून एक मशीन रिडेबल फाईल देईल. आणि मशीन रिडेबल फाईल एकदा आली म्हणजे त्या A4 शीट मधनं किंवा प्रिंटेड शीट मधनं मला मशीन रिडेबल डेटा मिळाला की तुमचा SAP असू दे, RPA असू दे, CRM असू दे, विल टेक ओव्हर. सो बेसिकली आपण करतोय काय की ह्या ज्या प्रोसेस सिस्टम्स आहेत त्याच्यामधल्या मॅन पॉवरला आपण एफिशियंट करतोय.